आय न्यूज। बागलाण तालुक्यासह सटाणा शहरात गेल्या 40 वर्षांपासून भाजपात साध्या कार्यकर्त्यापासून काम करत पक्षाला शहरात व तालुक्यात रुजवणाऱ्या निष्ठावंतांची पंखे छाटून अंतिम क्षणी उपरे उमेदवार आयात करण्यात आले। निष्ठावंत कार्यकर्त्यांबद्दल झालेल्या या अन्यायाला धडा शिकवण्यासाठी थेट नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार रुपाली परेश कोठावदे यांच्या नेतृत्वाखाली 12 जणांची निष्ठावान अपक्षांची टीम सज्ज झाली आहे। निवडणुकीत विरोधकांची चुरशीची लढत रंगणार असून मतदार निष्ठावंत उमेदवारांनाच कौल देतील असा ठाम विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक साहेबराव सोनवणे यांनी व्यक्त केला। पोलीस चौकीजवळ आयोजित प्रचार सभेत भाजपाने नाकारलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या अपक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ ते बोलत होते। साहेबराव सोनवणे म्हणाले, पक्षाच्या वरिष्ठ समितीने नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी सर्वे केला होता। या सर्वेमध्ये रुपाली कोठावदे आणि त्यांच्यासोबत निवडणूक लढवणारे 12 उमेदवार आघाडीवर होते। तरी सुद्धा या निष्ठावंतांना उमेदवारी नाकारून मुलाखतीला उपस्थित नसलेल्या व कोणत्याही सर्वेत नाव नसलेल्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली। हा स्थानिक निष्ठावंतांचा उघड अपमान आहे। या अन्यायाविरोधात निष्ठावान कोण हे दाखवून देण्यासाठी रुपाली कोठावदे आणि 12 सदस्यांची टीम रणांगणात उतरली असून 2 डिसेंबर रोजी मतदार योग्य तो निर्णय देतील आणि निष्ठावंतांनाच निवडून देऊन शिक्कामोर्तब करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। थेट नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार रुपाली कोठावदे यांनी भाषणात भावनिक साथ घालत म्हणाल्या, पक्षाने नाकारले पण मतदारांनी स्वीकारले, यातच आमचा खरा विजय दडलेला आहे। समाजसेवा हे आमचे व्रत असून हजारो महिलांशी आमचा संवाद झाला आहे। शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, बाल उद्यान, देवालयांचे सुशोभीकरण आणि ग्रामदैवत यशवंतराव महाराजांचे स्मारक उभारणी यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत। आमच्यावर कोणत्याही पक्षाचा शिक्का नसल्याने अपक्ष म्हणून मोठा प्रतिसाद मिळत आहे। यावेळी उमेदवार विवेक बधान, महेश देवरे, मंगेश खैरनार, निर्मला भदाने, आरटी सोनवणे यांनी भाषणे केली। तसेच इतर उमेदवार दत्तूनाना सोनवणे, निखिल खैरनार, भारती सूर्यवंशी, अलका बोरसे, कल्पना सोनवणे, उज्ज्वला सोनवणे, सईद मुल्ला यांच्यासह श्रीधर कोठावदे, भूषण सूर्यवंशी, सागर सोनवणे, अनिल सोनवणे, डॉक्टर रघुवीरजी खारकर आणि शहरातील नागरिक उपस्थित होते। जे पत्रकार बंधू आणि ज्यांच्याकडे मी कमीत कमी पूर्ण गावात कमीत कमी फक्त 2 वेळा ज्यांच्या घरी माझा चक्कर झाला आहे आणि असे माझे मायबाप की जे मला आशीर्वाद देत आहेत प्रत्येक वेळी आणि न खचता आता सर्वांनी सांगितलं की वाघीण आहे, तर वाघीण ही फक्त तुमच्या आणि तुमच्यामुळेच झालेली आहे। रोज तुमचे जे शुभेच्छा, तुमच्या आशीर्वाद, तुम्ही फक्त सांगतात की तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहे, या शुभेच्छांमुळेच मी आज दारोदारी प्रत्येक वेळी जाते आहे आणि तुमचे आशीर्वाद घेते आहे। तर आज माझी नजर सुद्धा पुरत नाहीये, इकडे इकडे आणि इकडे हे एवढे माझ्या प्रेमापोटी जमलेले, आमच्या प्रेमापोटी जमलेल्या सर्व माझ्या मायबाप जनतेला माझा साष्टांग दंडवत आहे। त्याचप्रमाणे तात्यांनी सांगितलंच की राजकारणात जी पाळेमुळे ज्या व्यक्तींनी रोवली आहे त्यांचे नाव येथे घेणे अनिवार्य आहे। तर त्यांचं नाव आहे जे की वैकुंठवासी पंडितराव धर्मा पाटील असतील, सुभाष बापू ततार असतील, अर्जुन आप्पा हिरे, दामू नाना यांच्या पवित्र अशा स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते आणि माझ्या थोडक्या मोडक्या शब्दांना मी प्रारंभ करते। कारण राजकीय व्यासपीठ हे पहिलंच माझं एवढं मोठं लोकसंख्येच्या उपस्थितीत बोलण्याचं हे पहिलंच व्यासपीठ आहे। मी तुमचं सर्वांचं स्वागत पण करते, आभार पण मानते आणि माझ्याकडून जी काही चूक होईल ती तुम्ही आईच्या मायेने माझी चूक पदरात घ्याल आणि मला मोठ्या मनाने माफ कराल, मी तुम्हाला अशी विनंती करते। तर ही उमेदवारी ही माझी नाहीये, ही उमेदवारी ही तुमची सर्वांची आहे। माझी उमेदवारी ही समाज कार्यासाठी आहे। मी समाजसेवक तर आहेच, परंतु मी सर्वांना एक आवर्जून सांगू इच्छिते की मी समाज मित्र देखील आहे, समाज मैत्रीण देखील आहे। कारण मित्राला अधिकार असतो, जर कधी चूक झाली तर कान पकडून सांगण्याचा अधिकार हा मित्राला असतो, मैत्रिणीला असतो आणि ती समाज मैत्रीण तुमची सर्वांची आहे। त्यामुळे माझं जर काही चुकलं तर कान पकडून सांगण्याचा अधिकार हा तुम्हा सर्वांना आहे।
आणि आता राहिला महत्त्वाचा विषय, आता सर्वांनीच सांगितलं, पुण्यात पाण्याबद्दल सांगितलं, रस्त्यावरच्या खड्ड्यांबद्दल सांगितलं, यशवंतराव महाराजांच्या स्मारकाबद्दल सांगितलं, परंतु मी सर्वांना एक कळकळीची विनंती करते की आज जी महानगरपालिकेला जी घरपट्टी आहे ती घरपट्टी आज माझ्या सटाणे वासियांना घरपट्टी भोगावी लागते। तर ती जाचक अशी जी घरपट्टी आहे, घरात काहीतरी पैशांचं आर्थिक विवंचना असते, काहीतरी नियोजन असतं आणि आपण जे घर बांधतो ते घर आपलं स्वप्नातलं घर असतं, त्याच्या भिंतीवर आपले जे कष्ट असतात, जो संघर्ष असतो, आनंद असतो, अश्रू असतात, त्यांच्या रंगाने ती भिंत रंगलेली असते, त्या भिंतीला ते रंग दिलेले असतात आणि त्या घराचं आपण भाड्याचे हप्ते, घराचे हप्ते भरत असतो आणि ते हप्ते भरताना जर आपल्याला घरपट्टीची जर धावपळ करावी लागत असेल, त्या बरोबरीची जर घरपट्टी भरावी लागत असेल तर त्या इतके दुर्दैवी आपल्यासारखे दुसरे कोणतीच नाही। आणि महानगरपालिकेच्या बरोबरची जर घरपट्टी सटाणे शहराला भरावी लागते आहे तर ती एक अभिमानाची गोष्ट नाही, तर ती एक खेदाची गोष्ट आहे आणि चिंतेची गोष्ट आहे। त्याचप्रमाणे मी सांगू इच्छिते की देव मामलेदार यशवंतराव महाराजांचं स्मारक हा अगदी सटाणे वासियांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि ते स्मारक देखील आज आपल्याला पूर्ण करायचं आहे। ते स्मारक एक पर्यटन विकास मंत्री म्हणून आता मंगेश दादांनी पण सांगितलं की ते आज शिर्डीला साईबाबांचं मंदिर आहे म्हणून शिर्डी प्रसिद्ध आहे, गजानन महाराजांचं मंदिर शेगावच्या गजानन महाराजांमुळे प्रसिद्ध आहे। तर मी शब्द देते की मी नक्कीच प्रयत्न करेल की कारण जगातलं एकमेव असं मंदिर आहे की एक अधिकाऱ्याचं मंदिर फक्त सटाणे गावात आहे, त्यामुळे त्या मंदिराचा विकास कसा करायचा यासाठी मी तुमच्या सर्वांच्या मदतीने अथक प्रयत्न करेल आणि त्या मंदिराला पर्यटन दर्जा दिल्याशिवाय राहणार नाही। आज पुण्यात पाण्याचं देखील सांगितलं की पुण्यात पाणी, परंतु आज सटाणेकर देखील एका संभ्रमात पडले आहेत की खरंच माझ्या माय बहिणींना पाणी येतं, पाणी कसलं येतं हे खूप जणी, म्हणजे मी माझ्यावरून सांगते की मला सुद्धा माहीत नव्हतं की पुण्याचं पाणी येतं का, कुठलं पाणी येतं हे फक्त म्हणजे आपल्याला वाटतं पाणी येतं पण ते पाणी कोणतं येतं हे आपल्याला कळत नाही, पण हे राजकारणात आल्यापासून मला देखील कळायला लागलंय। आज संभ्रमात आहेत की पुण्यात प्रकल्प झाला आहे परंतु तो होणार, त्याचं पाणी केव्हा येणार, हे आज अशा अनेक प्रश्नांच्या विळख्यात सर्व सटाणेकर बांधलेले आहेत। त्याचप्रमाणे मी एक सांगते, घरपट्टीचा विषय राहिला तर घरपट्टीत जेव्हा काही एक आर्थिक विवंचना असते, घरात काहीतरी पैशांचे व्यवहार असतात, काहीतरी भविष्याचं नियोजन असतं आणि त्या नियोजनासाठी आपण काहीतरी बाजूला काढलेलं असतं, परंतु एक गावठी भाषेत म्हण आहे, म्हणजे गावठी भाषेत असं म्हणतात की माले ना तुले घालपुत्राले, त्या प्रकारात आज आपण त्या पद्धतीने आज आपण कर विना म्हणजे अगदी कष्टातून कमवलेला पैसा आपण आज सरकारी दरबारी जमा करतोय। तर यासाठी जेही काही मार्ग असतील ते नक्कीच कर कमी करण्याचा नक्कीच आपण सर्वांच्या मदतीने तो प्रयत्न करणार आहेत। त्याचप्रमाणे आज डम्पिंग ग्राउंड, आज जो घराघरात भांडणं आहेत उष्ट पाणी फेकण्यावरून, प्रत्येकाच्या घरात धाराशिव होतात ना, घराघरात भांडणं की माझ्याकडे उष्ट पाणी आलं का रस्त्यावर टाकतो, तर त्यामुळे कुत्रे, डुकरं, मोकाट जनावरे यांचा सर्वांचा त्रास सर्वांना आहे। भुयारी गटारे नसल्यामुळे तो देखील त्रास सर्वांना आहे। तर त्यासाठी जो घरातील काही कचरा असतो तो जर एका ठिकाणी जमवला तर त्या कचऱ्याचं आपण खत तयार करू, त्यातून अनेक असे फायदे करता येतील की जे ते खत त्याने नगरपालिकेला देखील उत्पन्नाचा एक सोर्स होणार आहे। त्याचप्रमाणे रोजगार निर्मितीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अनेक कामे आहेत, परंतु अनेक असे माझे तरुण बंधू रोजगारासाठी भटकंती करतायत, तर त्यांना रोजगार देण्यासाठी आपण त्या मंत्रालयाकडे जाऊन तो देखील आपण कौशल विभागाकडे जाऊन आपण तो देखील रोजगार संधी देण्याचा आपण प्रयत्न करणार आहेत। आणि तुम्ही जे मत द्याल ते मत मला नाही तर ते सटाण्याच्या विकासाला मत असणार आहे। ही तुम्ही सर्वांना मी विनंती आहे की माझ्या सर्व उमेदवारांना तुम्ही प्रचंड अशा मतांनी विजयी कराल अशी मी सर्वांना विनंती करते। आणि मला एक ओळ आवडते की जी लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती। बरंच सर्वच माहिती माझ्या सर्वच तात्यांनी, भाऊंनी, सर्वांनी सांगितली आहे। मी एवढं बोलते आणि माझ्या तोडक्या मोडक्या शब्दांना पूर्णविराम देते। धन्यवाद।
आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा.